किल्ल्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे एका महिलेला साखळ दंडानं बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाहीये। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळ दंडातून मुक्त केलंय। सारिका साळी असं या महिलेचं नाव असून पोलिसांकडून महिलेची सुटका करण्यात आली आहे। साखळदंडात बांधण्यात आलेली महिला तिच्या भाच्याकडे राहत होती। तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजेच भाऊजे असे एकत्र राहत होते। मात्र गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून महिलेला इथे साखळदंडात बांधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला साखळदंडातून मुक्त केलंय। या महिलेला का बांधून ठेवलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। त्या दृष्टीनं पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। मात्र पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। संबंधित महिला वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्या समवेत असं कृत्य केल्याची माहिती समोर आलेली आहे। परंतु ही प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत। या महिलेला बांधून घातलं होतं, काय माहिती मला? सारिका हनुमंत साळी वय 40 वर्ष या नावाची महिला होती। ह्या महिलेला साखळदंडाने घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेच बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली। त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोहोचलो असता एक महिला साखळदंडाने बांधलेली होती। तिला 3 कुलपं लावलेली होती व साखळदंड देखील तिला बांधलेला होता, तो गळ्यात अडकलेला होता। अतिशय भयानक परिस्थिती होती। आम्ही चाव्या शोधल्या, परंतु 2 चाव्या मिळाल्या कुलपाच्या, 1 चावी मिळत नव्हती। त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकडून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे। सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही ह्या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे। त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी आम्ही करीत आहोत। त्यांच्यावरती काय कारवाई आता? यांच्यावरती BNS अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वये त्यांना अटक करीत आहोत। त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत।